हॅलो स्टुडंट्स, आज आपण 10th स्टँडर्ड जॉमेट्रीचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर बोर्ड एक्झाम लेक्चर 3 पाहणार आहोत. क्वेश्चन 9 पहा. इन द फॉलोइंग फिगर अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB इज इक्वल टू 90 डिग्री. आता या ठिकाणी आपल्याला फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये अँगल ABC किती आहे 90 डिग्री. त्याचबरोबर अँगल DCB म्हणजे हा अँगल किती आहे 90 डिग्री. AB इज इक्वल टू 6. AB दिलेला आहे आपल्याला 6. BCची लेंथ दिलेली आहे आपल्याला 8. देन एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB आपल्याला फाइंड करायचा आहे. म्हणजेच आपल्याला ABC आणि DCB या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो फाइंड करायचा आहे. आता या ठिकाणी या ट्रायंगल ABC मध्ये बेस काय आहे पहा. BC इज द बेस अँड AB इज द हाईट. आणि ट्रायंगल DCB मध्ये BC इज द बेस अँड DC इज द हाईट. आता या दोन्ही ट्रायंगलमध्ये बेस काय आहे इक्वल आहे. BC हा बेस इक्वल आहे. आणि आपल्याला माहिती आहे जर दोन ट्रायंगलचा बेस इक्वल असेल तर त्या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोशी इक्वल असतो. म्हणजेच काय येईल एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू AB अपॉन DC. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. गिवन काय काय दिलेलं आहे पहा आपल्याला. अँगल ABC इज इक्वल टू अँगल DCB इज इक्वल टू 90 डिग्री. AB दिलेला आहे आपल्याला 6. DC दिलेला आहे आपल्याला 8. काय फाइंड करायचं आहे आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB हा रेशो आपल्याला फाइंड करायचा आहे. सोल्युशन लिहू आपण. आता आपण कोणती प्रॉपर्टी यूज करणार आहोत. द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल्स विथ इक्वल बेसिस इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर त्यांचा बेस इक्वल असेल तर कशाशी इक्वल असतो रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. त्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग हाईटच्या रेशोशी इक्वल असतो. म्हणजेच काय येईल पहा एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू द रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. ट्रायंगल ABCची हाईट काय आहे AB आणि ट्रायंगल DCBची हाईट काय आहे DC. म्हणजेच काय येईल AB अपॉन DC. AB अपॉन DC इज इक्वल टू AB किती आहे पहा 6 अपॉन DC किती आहे पहा. DC दिलेला आहे 8. भाग घालू आपण. 2 3 जार 6, 2 4 जार 8, 3 अपॉन 4. म्हणजेच हा रेशो किती मिळाला आपल्याला 3 अपॉन 4. आन्सर लिहू आपण. देअरफॉर एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल DCB इज इक्वल टू 3 अपॉन 4. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 10 पहा. व्हॉट इज द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट्स ऑफ अ सर्कल हॅव्हिंग रेडियस 4.5 सेंटीमीटर. आता या ठिकाणी मी रफ फिगर काढलेली आहे. एक सर्कल आहे. त्या सर्कलची रेडियस आपल्याला दिलेली आहे 4.5 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय काढायचं आहे डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट्स. आता या ठिकाणी L आणि M या काय दोन टँजेंट्स आहेत सर्कलच्या आणि या एकमेकाला काय आहेत पॅरलल आहेत. आणि या दोन पॅरलल टँजेंटमधील डिस्टन्स आपल्याला विचारलेलं आहे. सर्कलच्या दोन टँजेंट्स पॅरलल असतील तर त्या दोन टँजेंटमधील डिस्टन्स म्हणजेच काय असते त्या सर्कलची डायमीटर असते. मग आपल्याला रेडियस दिलेले आहे त्यावरून आपण सर्कलचा डायमीटर काढून घेऊ. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. आपल्याला सर्कलची रेडियस दिलेली आहे. लिहून घेऊ आपण. रेडियस ऑफ द सर्कल इज इक्वल टू 4.5 सेंटीमीटर. रिजन काय येईल गिवन. द डिस्टन्स बिटवीन टू पॅरलल टँजेंट्स ऑफ अ सर्कल इज इक्वल टू डायमीटर. सर्कलच्या दोन पॅरलल टँजेंटमधील डिस्टन्स म्हणजेच काय असते त्या सर्कलची डायमीटर इज इक्वल टू डायमीटर. आता आपल्याला रेडियस दिलेली आहे. डायमीटर म्हणजेच काय 2 इंटू रेडियस. 2 इंटू रेडियस. रेडियस किती दिलेले आहे 4.5. 2 5 जार 10, 0 कॅरी ओव्हर 1, 2 4 जार 8 प्लस 1 9. 1 डिजिट नंतर पॉईंट येईल. 9.0 सेंटीमीटर म्हणजेच 9 सेंटीमीटर. म्हणजेच टू पॅरलल टँजेंटमधील डिस्टन्स किती आहे 9 सेंटीमीटर. आन्सर लिहू आपण. देअरफॉर distance between two parallel tangents of a circle is 9 सेंटीमीटर. अशा प्रकारे हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं.
नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 11 पहा काय दिलं आहे आपल्याला. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट जॉईनिंग द पॉईंट्स A 4,6 अँड B -2,2. आता या ठिकाणी मी रफ फिगर काढलेले आहे. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. सेगमेंट ए बीचे पॉईंट ए आणि पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स आपल्याला दिलेले आहेत. एचे कोऑर्डिनेट्स आहेत 4,6 आणि बीचे कोऑर्डिनेट्स आहेत -2,2. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट. हा जो मिड पॉईंट आहे या मिड पॉईंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड करायचे आहेत. आता मिड पॉईंट आपण पी कन्सिडर करू. पीचे कोऑर्डिनेट्स आपण एक्स अँड वाय कन्सिडर करू. एचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू आणि बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. आता आपल्याला मिड पॉईंट फॉर्म्युला माहिती आहे. काय आहे मिड पॉईंट फॉर्म्युला. ब्रॅकेटमध्ये x1 + x2/2 y1 + y2/2 ब्रॅकेट कंप्लीट. हा फॉर्म्युला यूज करून आपण पी या मिड पॉईंटचे x आणि y कोऑर्डिनेट्स फाइंड करू. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. लेट कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट A अँड पॉईंट B are x1 y1 and x2 y2. पॉईंट एचे कोऑर्डिनेट्स आपण x1 y1 कन्सिडर करू. म्हणजे x1 काय येईल 4. देअरफॉर x1 = 4 y1 = 6. पॉईंट बीचे कोऑर्डिनेट्स आपण x2 y2 कन्सिडर करू. म्हणजे x2 = काय येईल -2. x2 = -2 अँड y2 = 2. आता आपण पी हा ए बी या सेगमेंटचा मिड पॉईंट कन्सिडर करू. पीचे पॉईंट्स आपण एक्स अँड वाय कन्सिडर करू. लेट पी एक्स, वाय बी द मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट ए बी. पी हा सेगमेंट ए बीचा मिड पॉईंट कन्सिडर केला. मिड पॉईंट फॉर्म्युला लिहून घेऊ आपण. बाय मिड पॉईंट फॉर्म्युला x = x1 + x2/2. x1 किती आहे पहा 4 आणि x2 किती आहे -2. 4 + x2 -2 ब्रॅकेटमध्ये लिहू आपण /2. प्लस मायनस काय होईल मायनस. 4 - 2 किती येईल 2. म्हणजेच किती येईल 2/2. 2 × 2 2 × 2 म्हणजेच x कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला 1. आता y कोऑर्डिनेट काढण्यासाठी फॉर्म्युला काय आहे y1 + y2/2. y1 किती आहे पहा. y1 किती आहे 6. y2 किती आहे 2. 6 + 2/2. 6 + 2 8. 8/2. 2 × 2 2 4 8. 4/1 म्हणजेच 4. म्हणजेच y कोऑर्डिनेट काय मिळाला आपल्याला 4. आन्सर लिहू आपण खाली. देअरफॉर कोऑर्डिनेट्स ऑफ मिड पॉईंट ऑफ द सेगमेंट ए बी आर 1, 4. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. नेक्स्ट एक्झाम्पल सॉल्व करू आपण. क्वेश्चन 12 पहा काय दिला आहे. 2 सर्कल्स ऑफ रेडियाई 5 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर टच इच अदर एक्सटर्नली. फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आपल्याला काय दिलेलं आहे 2 सर्कल्स आहेत आणि 2 सर्कल्सच्या रेडियाई आपल्याला दिलेल्या आहेत 5 सेंटीमीटर अँड 3 सेंटीमीटर. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे फाइंड द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स. आणि त्यांच्या सेंटरमधील डिस्टन्स आपल्याला फाइंड करायचं आहे. मी या ठिकाणी रफ फिगर काढलेली आहे. आता आपण 2 सर्कलच्या रेडियाई R1 आणि R2 कन्सिडर करू. R1 दिलेला आहे 5 सेंटीमीटर, R2 दिलेला आहे 3 सेंटीमीटर. आता या सर्कलचा सेंटर आपण A कन्सिडर करू. या सर्कलचा सेंटर B कन्सिडर करू. आणि हा जो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे याला C कन्सिडर करू. आता अकॉर्डिंग टू थिरम ऑफ टचिंग सर्कल्स, 2 सर्कल्स टचिंग इच अदर एक्सटर्नली, then these 3 points center of the circles and the point of contact are collinear. हे तिन्ही पॉईंट्स काय असतात कोलिनियर असतात. आणि द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू द सम ऑफ देअर रेडियाई. पहा सॉल्व करू आपण एक्झाम्पल. प्रथम आपण गिवन लिहून घेऊ. काय दिलेलं आहे आपल्याला R1 आणि R2 2 सर्कलच्या रेडियाई दिलेल्या आहे. लेट द रेडियाई ऑफ द 2 सर्कल्स बी R1 अँड R2. R1 = 5 सेंटीमीटर, R2 = 3 सेंटीमीटर दिलेलं आहे आपल्याला. आता 2 सर्कल्स एक्सटर्नली टच होतात. लिहून घेऊ आपण. द 2 सर्कल्स आर टचिंग इच अदर एक्सटर्नली. Therefore, by theorem of touching circles, the centers and the point of contact are collinear. हे 2 सर्कलचे सेंटर आणि हा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काय असतात कोलिनियर असतात अकॉर्डिंग टू थिरम ऑफ टचिंग सर्कल्स. अँड देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर्स इज इक्वल टू सम ऑफ देअर रेडियाई is equal to R1 + R2.
R1 किती आहे 5 सेंटीमीटर प्लस R2 किती आहे 3 सेंटीमीटर. 5 + 3 8 सेंटीमीटर. म्हणजेच या दोन सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स किती मिळालं आपल्याला 8 सेंटीमीटर. देअरफॉर द डिस्टन्स बिटवीन द सेंटर्स इज 8 सेंटीमीटर. अशा प्रकारे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.